सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. आणि हा मित्रांनो म्हटलं मला आहे ना एक मोठी अनाऊन्समेंट द्यायची. का एवढून पुढले सगळे व्लॉग निम्म्यालावर नाही का, निम्म्यालावर नाही म्हणता येणार, 100% व्लॉग डायरेक्ट मराठीच येतील. कारण आपल्याला शेवट आपल्या बेस्ट लँग्वेजमध्ये जितकं कम्फर्टेबल राहतो आपण त्या दुसऱ्या लँग्वेजमध्ये नेऊ शकत नाही का. त्यामुळं म्हणजे मला असं वाटतं मराठीचाच व्लॉग करावा, बाकी पुढे जे होईल ते बघितलं जाईल नाही का. आणि आजचा व्लॉग बघा कॉलेजमधला म्हणजे विषय असा झाला आहे, 2-3 दिवसापासून मी व्लॉग नोट टाकले नाही का, पण क्लिप शूट करला होता. तर मी तिन्ही दिवसाच्या क्लिप एका दिवसात टाकून होतं नाही का. तर या दिवशीचं म्हणजे विषय असा आहे का, होता एक्सटर्नलला तेव्हा पोरं काही खाली काही वर, तेव्हा पागडला वरतून मी आवाज दिला, म्हणलं याचे रिॲक्शन घेऊ जरा थोडे नाही का. आणि त्या दिवशीच एका कंपनीचा इंटरव्ह्यू पण होता नाही का, तर तो पण देऊन टाकला. चालू होतो डिग्रीच्या कॅम्पसमध्ये. कंपनीवाल्यांनी सगळी माहिती बरोबर दिली बघ त्यांच्या कॉलेजची. निडं गर्दी इतकी होती, डिग्रीवाले पण होते, डिप्लोमावाले पण होते, ITI वाले पण होते नाही का. पहिल्यांदा तिथं ITI वाले तुम्हाला सांगत 2च जण बसले होते. नंतर 2 वाजेच्या नंतर तर बारा सगळी ITI गँग घेऊन बसली होती तिथं. हे बघा सगळे ज्याचे रिझ्यूम घेऊन बसेल नाही का, फुल फॉर्ममध्ये. इकडं मला घाम चालला होता फार, इतकं म्हणजे फॅनसुद्धा साडी चालू नव्हती माहिती. तेव्हा ते झाल्याच्या नंतर हॉल तिकीट जमा करायचं होतं नाही का. पण काय नशीबच खराब आहे, ते काम नाही झालं. नाही बा कसं करतो. त्यानंतर कॉलेज सुटल्याच्या नंतर नाही का रिक्षाचा धंदा सुरू केला. म्हणलं काकांना म्हणलं थोडे वेळ थांबून द्या, चालून पाहून द्या. हे बा असा व्ह्यू काहीतरी रिक्षामधनं नाही का. पवन दादा चला 20 रुपये. नंतर कॉलेजमधून निघाल्या सीधा सरळ बसमध्ये आलो नाही का, संगमनेर स्टँडवर गेलो. आलो बसमध्ये, तिकीट काढलं ना, आलो नंतर घरी निघून. फार घामाने एकदम बेहाल होईल होतो, काय सांगू तुम्हाला. घामाने म्हणजे विषय गोले डायरेक्ट. तो मतलब पूछो ही मत, तो घर जाके मेरे को पहले नहाना है, फिर मैं बाद में बात करता हूँ आपसे, ठीक है. The next morning. हे पण एका गाडी आम्ही 4 जण, ते पण गाडी कोणची स्कूटी बरं का. विषय नाही करायचा ना, हात डेकोळा आहे डायरेक्ट. मी तर डायरेक्ट कॅरेज बसलो होतो. हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. आमचा फायनल प्रोजेक्टचा एक्सटर्नल होता नाही का, तर जुगाड करायचं काम चालू होतं काही ना काही. तर जेव्हा आता चिटकवायचं काम चालू आहे, पण तो ग्लू एवढा खतरनाक आहे ना, हातावर पडला तर डायरेक्ट विषय संपला. एकदम केअरफुली करायचं काम चालू होतं. त्यानंतर आलो डायरेक्ट घर निघून नाही का, काही शूट नाही केलं कारण मोबाईल चार्जिंग नव्हती जास्त. एक ही व्लॉग में 3-4 दिन की क्लिप डाल दूंगा, ठीक है. अभी मैं जा रहा हूँ सिन्नर. सो हेलो जी, पहली बात तो मतलब मैं सबसे माफ़ी मांगता हूँ क्योंकि बहुत दिनों से मतलब व्लॉग वगैरह नहीं आए थे. मतलब मेरे को खुद को ही पता नहीं चल रहा था कि मैं क्या कर रहा हूँ और क्या नहीं, समझ रहे हो. तो इसी वजह से मतलब क्या ही बोलूँ मैं. अभी भी मेरे को बहुत ज़्यादा दम घुटा हुआ फील हो रहा था. तो मतलब थोड़ा सा वर्कआउट करा, मेरे को मज़ा आया. मतलब असल में तो मेरे को मज़ा आता है बहुत, बॉडी तोड़ के, मतलब समझ रहे हो. थोड़ा सा अलग टाइप का बन दो, तो अभी बॉडी का पंप भी बहुत अच्छा है, देख लो. और मतलब कर रहा हूँ व्लॉग शूट आज 2-3 दिन का एक साथ डाल दूंगा, मतलब मैं, समझ गए. और ये देखो मतलब इतना ज़्यादा पसीना बहा है ना. मेरे को आज बाल भी कटवाने जाना है, तो अभी मैं निकलता हूँ बाल कटवाने. मिलता हूँ थोड़ी देर में आपसे. बाय बाय.